नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण अग्निवीर भरती 2026साठी स्पेशल प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व करणे सुरू केले होते. त्याच्यात आजचा हा 16 नंबरचा पेपर आहे मित्रांनो. गणित आणि बुद्धिमत्तासाठी हे क्लास राहणार आहे आणि एकदम झालेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण असणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आज आपण अग्निवीर GD जो 22 एप्रिल 2024ला पेपर झाला होता त्याच्यापैकी आपण शिफ्ट नंबर 3 घेणार आहोत. मी विचार केलो होतो मित्रांनो की आपण 2025चे पेपर घ्यावं म्हणून, पण मी जो प्रश्न शेट बोलावलेला आहे त्याच्यात 2025चे एवढे चुकीचे प्रश्न आणि चुकीचे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो की त्याच्यात आपली पूर्ण गडबड झाली असेल. तरी पण आपल्याकडे उद्याचा रविवार आहे, मी ते क्लॅरिफाय करतो सर्व आणि सोमवारपासून मे बी आपण आपले ते 2025चे प्रश्न सुरू करून देणार मी. सकाळ संध्याकाळ आपण क्लासेस लावू, डोंट वरी राहा त्याच्यासाठी. आणि मे बी उद्यासाठी तुम्हाला, उद्याच्या रविवार आहे, तुमच्यासाठी मी मॅरेथॉन घेऊन येत आहे मित्रांनो. काय आहे मॅरेथॉनमध्ये ते तुम्हाला मॅरेथॉनमध्ये दिसेल, पण एवढं की तुमच्या फार कामासाठी राहणार आहे हे. ठीक आहे, तर चला पुढे पाहूया. बघा, जर तुम्हाला ह्या पेपरचे PDF वगैरे हवे असतील तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो. कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर चला, आधी काय घेणार आपण? आधी घेणार मॅथचे 15 प्रश्न आणि रिजनिंगचे किती? रिजनिंगचे 5 प्रश्न. बस एवढंच सेट असते. तर चला, काय म्हणते? 10, 20, 30, 40, 50 या संख्यांच्या सरासरी किती असेल? बघा मित्रांनो, मी नेहमी तुम्हाला सांगतो, जर क्रमागत संख्या असेल, क्रमागत म्हणजे काहीतरी एका मागे एक किंवा त्यांच्यामधील फरक समान असेल. बघा, 10, 20, 30, 40, 50 यांच्यामधील फरक समान आहे का? आहे ना. 10 आणि 20च्या मधातला फरक 10 आहे, 20 आणि 30च्या मधातला फरक 10, 30, 40, 40, 50 किती? 10चा फरक आहे. तर अशा वेळेस जी हे मधली संख्या असते, मधली संख्या म्हणजे इकडून 2 जोडा आणि इकडून 2 जोडा, ही काय झाली? ही मधली संख्या. ह्या मधली संख्येलाच आपण काय म्हणतो? तर सरासरी म्हणतो. तर तुमच्या ऑप्शनमध्ये उत्तर किती येणार? 30 येणार. हा तर झाला डायरेक्ट. जर तुम्हाला फॉर्म्युल्याने काढायची असेल मधली संख्या केव्हा काढतो आपण मित्रांनो? मधली संख्येलाच सरासरी देखील म्हणतात, दुसरा नाव सरासरी आहे. काही तर मधली संख्या कशी काढतो मित्रांनो? जेव्हा क्रमवार संख्या असतात किंवा क्रमागत संख्या असतात त्यांच्यामधला अंतर सारखा असतो, तर तेव्हा आपण काय घेतो? पहिली संख्या. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. काय घेतलं तर आपण? भागीला 2. तर बघा मित्रांनो, पहिली संख्या कोणती आहे तुमची? तर पहिली संख्या किती आहे? तर 10. पहिली संख्या आहे 10 अधिक शेवटची संख्या आहे तुमची 50 भागीला काय होणार? 2. बघा, 10 आणि 50 किती होतात? 60. 60 भागीला 2 गेले किती मिळणार आपल्याला? 30. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार? 30. हे एक पद्धत झाली. बघा, डायरेक्ट उत्तर कसं काढायचं ती एक पद्धत झाली, ही एक पद्धत झाली. मग आपण आपली प्रॉपर पद्धत पाहू. कोणती? तर नेमका डायरेक्ट सरासरीचा फॉर्म्युला. काय तर सरासरी कसं काढतो आपण मित्रांनो? सर्व संख्यांची बेरीज. काय करतो? तर सर्व संख्यांची काय करतो? तर बेरीज. आणि भागीला काय करतो मित्रांनो? भागीला करतो एकूण संख्या की नेमका संख्या आहेत किती? एकूण संख्या. बरोबर आहे. मग करा सर्व संख्यांची बेरीज. काय होणार? 10 अधिक 20 अधिक काय होणार? 30 अधिक 40 अधिक काय तर 50. आणि आपल्याकडे संख्या किती आहेत मित्रांनो एकूण? तर पहा, 1, 2, 3, 4, 5 किती संख्या आहेत आपल्याकडे? 5 संख्या. तर भागीला कसं करणार आपण? भागीला करणार 5. आता चला, बेरीज थोडं तोंडीच करण्याचा प्रयत्न करायचा. बघा, 10 आणि 20 30, 30 आणि 30 60, 60 आणि 40 100, 100 आणि 50 150. काय होणार? 150 भागीला 5 म्हणजेच काय होणार? 5 तेरी 15, 15 आणि हे एक 0 म्हणजे किती येणार? उत्तर 30. बघा मित्रांनो, तुम्ही कोणत्या पण ऑप्शनने उत्तर करा, गरजेचं काय आहे? आपलं योग्य उत्तर येणे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार? 30 येणार. हा ऑप्शन नंबर 2 आहे आणि हा ऑप्शन नंबर 3 आहे. थोडं टायपिंग मिस्टेक आहे त्याच्यात, पण उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 2 30. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते? जर चौरसाची भुजा 12 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती? चौरसाची भुजा किती आहे म्हणते? 12 सेंटीमीटर आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, चौरस आहे का आपल्याकडे? काढून दाखवतो मी तुम्हाला. बघा, हा आहे चौरस.
चौरसाचे चारही बाजू समान असतात मित्रांनो. चौरसाचे चारही बाजू काही असतात समान असतात. जर हे 1 सेंटीमीटर असेल तर बाकीच्या पण काही असतात तर 1 सेंटीमीटर. ही पण 1 सेंटीमीटर असेल आणि ही पण काही असणार तर अरे 1 सेंटीमीटर. म्हणजे चारही बाजू काही असतात समान असतात. आणि चौरसाचं क्षेत्रफळ, चौरसाच्या क्षेत्रफळ, क्षेत्रफळ म्हणजे काहीतरी एरिया, क्षेत्रफळ हा काय असतो तर बाजूच्या बाजूचा काय असतो तर वर्ग असतो. बरं बाजू किती दिल्या 12 सेंटीमीटर, तर काय होणार 12चा वर्ग किती होतं 144 सेंटीमीटर स्क्वेअर. असा याच्या उत्तर येणार मित्रांनो. कोणता ऑप्शन आहे का ऑप्शन मध्ये आहे ना, ऑप्शन नंबर 3 हा काय आहे मित्रांनो, एकदम बरोबर उत्तर आहे. चला समजलं, तुम्हाला समजलं असेल तर हो म्हणा. चला पुढचं पाहूया. काय म्हणते, एका वर्तुळाची त्रिज्या 60 सेंटीमीटर असेल तर त्याची क्षेत्रफळ किती. वर्तुळ दिले, त्याची त्रिज्या दिली. त्रिज्या समजते का मित्रांनो तुम्हाला, रेडियस, त्याचा रेडियस. हा बघा, हा वर्तुळ आहे समजा. एक मिनिट. ठीक आहे, हा काय आहे तर हा वर्तुळ आहे. ओके. आणि याची आपल्याला त्रिज्या दिली आहे. त्रिज्या म्हणजे काय होते, रेडियस किती दिली आहे 7 सेंटीमीटर दिली आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती बघा मित्रांनो, वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचा क्षेत्रफळ, वर्तुळाचा क्षेत्रफळ काय असतो मित्रांनो, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर हा काय असतो वर्तुळाचं क्षेत्रफळ. बघा मित्रांनो लक्षात ठेवा, जर वर्तुळाची त्रिज्या, त्रिज्या म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे आपण आर घेतो. पायची व्हॅल्यू कधी कधी डायरेक्ट प्रश्नामध्ये विचारते मित्रांनो की पायची किंमत किती असते ते सांगा. हा पायचा चिन्ह आहे, तर एक तर तुम्ही त्याला 22/7 लिहू शकता किंवा 3.14, दोघांपैकी कोणता पण बरोबर आहे. पण जनरली आपण त्याला 22/7 असंच लिहितो मित्रांनो. आणि पायचा स्क्वेअर म्हणजे आरचा स्क्वेअर काय होणार तर 7चा वर्ग. कारण की रेडियस किती दिले आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. बघा काय होणार 22/7 आणि याचा अर्थ काय होणार 7चा वर्ग म्हणजे 49. 7 7 49. चला 22 गुणिला 7 काय होणार 7 दुनी 14, 14ची 4 हातच्या आला 1, 7 दुनी 14 आणि 1 किती होणार 15. 154 आहे का 154 सेंटीमीटर स्क्वेअर. हा ह्या प्रश्नाचा एकदम बरोबर उत्तर येणार मित्रांनो. किती येणार 154 सेंटीमीटर स्क्वेअर, एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवून आहे तुम्हाला. काय म्हणते 8/0.8 चे सोपे रूप काय असेल. बघा ज्याला डायरेक्ट येत असेल त्याने डायरेक्ट 10 उत्तर मारलं पण असेल मित्रांनो. पण बघा 8/0.8 याला कसं सोडवणार मित्रांनो, आधी काय करायचं पॉईंट समान करायचं. बघा हा 0.8 आहे, मला याला 8 करणे आहे तर मी काय करणार गुणीला 10 करणार. जर खाली गुणीला 10 केलं तर वर पण गुणीला काय करणार 10 करणार. म्हणजे वर किती होणार 80 आणि खाली किती होणार 8 होणार. बघा 80/8 किती होतात मित्र 8×10 80. म्हणजे तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार तर 10 येणार. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, लघुकोन म्हणजेच याकुटे अँगल कोणत्या प्रकारचा कोन असतो. प्रश्न क्रमांक 5 काय आहे मित्रांनो, लघुकोन म्हणजेच याकुटे अँगल कोणत्या प्रकारचा असतो. आणि तुमच्याकडे ऑप्शन दिली आहे की 90 अंशापेक्षा कमी, 90 अंशापेक्षा जास्त, 180 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा काही तर कमी. तर कोणता ऑप्शन येईल सांगा बरं. पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यात काय विचारलंय आपल्याला, लघु, लघु म्हणजे काय होते लहान. हे गोष्ट लक्षात ठेवा, लघु म्हणजे काय होते तर लहान. कोणापेक्षा लहान तर 90 अंशापेक्षा लहान. हे गोष्ट लक्षात ठेवा. तर कोणता ऑप्शन येणार बघा, ऑप्शन नंबर 1 लघुकोन म्हणजे काय तर 90 अंशापेक्षा कमी असलेला कोन म्हणजे काय तर लघुकोन. त्यालाच काय म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. तुम्हाला माहित असेल ना 10वी पर्यंत शिकले असाल तुम्ही, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्टूस अँगल. तर हे त्याच्यापैकीच आहे. लघुकोन म्हणजे काय तर 90 अंशापेक्षा कमी असलेला. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते 2, 3 आणि 5 यांचे लसावी म्हणजे एलसीएम किती. बघा मित्रांनो लसावी
लसावी काढायची आहे आपल्याला आणि 2, 3, 5 ह्या मूळ संख्या आहेत. ह्या तिन्हीचे तिन्ही काय आहेत तर मित्रांनो मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्यांच्या लसावी हा त्यांच्या गुणाकाराचा असतो. मूळ संख्यांच्या लसावी काय असतो तर हा त्यांच्या गुणाकाराचा असतो. तर सिम्पली काय करणार आपण 2 गुणिला 3 गुणिला काय करणार 5 काय होणार 42 6 6 म्हणजे काय होणार तर 30 यांच्या लसावीच म्हणजे काय तर एलसीएम किती येणार मित्रांनो 30 येणार. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते जर मूळ रक्कम 5,000 असेल व्याज दर 15% आणि सरळ व्याज 750 रुपये असेल तर कालावधी किती वर्ष असेल. बघा कालावधी काढायचे आपल्याला काय दिलंय सरळ व्याज दिलंय. तर सरळ व्याज काढण्यासाठी तुम्हाला सरळ व्याजच्या फॉर्म्युला पाठांतर पाहिजेत मित्रांनो आणि सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे लवकर सांगा. सरळ व्याज सरळ व्याज म्हणजे काय होतं मित्रांनो याचा फॉर्म्युला काय आहे तर मुद्दल गुणिला वेळ गुणिला दर भागीला काही तर 100. बघा एक चांगली गोष्ट आहे आपल्याला काही तर सरळ व्याज दिलाय डायरेक्ट किती दिलाय तर 750 रुपये किती दिलाय मित्रांनो 750. तर काय करणार 750 बरोबर. मुद्दल किती दिले आहे आपल्याला 5,000 रुपये मुद्दल दिले आहे 5,000 रुपये. वेळ काढणे आहे म्हणून वेळला मी एक्स घेतो दर किती दिला आहे 15% भागीला काय होणार तर 100. चलो काय कटपट होते का कटपट होत असेल तर आधीच काढून घ्या. बघा 2 0 कॅन्सल होणार आहे. इकडे काय होणार बघा 750 काय होणार 750 हे इकडे येणार म्हणजे काय होणार हे जे 50 आहेत गुणीला आहेत इकडे येऊन काय येणार तर भागीला होणार 50 आणि ते 15 पण गुणीला आहेत इकडे येऊन काय होणार भागीला होणार आणि बरोबर इकडे काय एक्स वाचणार. बघा काय होणार तर 15 5 75 आणि 50 1 50 म्हणजे काय होणार एक्स बरोबर काय होणार 1. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो 1 वर्ष. ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार 1 वर्ष. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. बघा जर आपण तोंडी काढतो म्हणला जर 15,000चे 5,000चे 15% तर किती 750 रुपये होणार बरोबर आहे का नाही. तर हाच काय एका वर्षाचा तेवढे पैसे आपल्याकडे जमा होणार व्याजाचे. तर कोणता ऑप्शन येणार 1 वर्ष हा ह्या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर आहे. चला समजत आहे का तुम्हाला. बघा काय म्हणते अमिता आणि अमित यांनी 10 चॉकलेट 2:3 या गुणोत्तरात वाटून घेतला तर अमितच्या वाटा किती असेल. बघा मित्रांनो एक आहे अमिता एक कोण आहे अमिता आणि एक आहे अमित. यांच्याकडे 10 चॉकलेट आहे आणि त्यांनी कोणत्या गुणोत्तरात वाटले तर 2:3 काही तर 2:3 ह्या गुणोत्तरास वाटून घेतले आणि अमितच्या वाटा किती असेल ते विचारलंय. अमितच्या वाटा किती असेल काय विचारलंय ते विचारलंय. तर आपण काय करू आपण समजू काय अमिताकडे 2x चॉकलेट आहेत आणि अमितकडे किती 3x चॉकलेट आहेत. तर मग मला सांगा ह्या चॉकलेटांची बेरीज किती आली पाहिजे टोटल 10 आली पाहिजेत. म्हणजेच काय होणार 2x अधिक 3x बरोबर किती आला पाहिजे 10 आला पाहिजेत. बघा 2x अधिक 3x किती होतात 5x बरोबर 10. म्हणजेच बघा एक्स काय होणार हा 5 गुणीला आहे तिकडे जाऊन भागीला होणार म्हणजे काय होणार 10 भागीला 5 म्हणजे एक्स किती येणार तुमच्या 2. पण आपल्याला एक्स काढायला सांगितलं आहे का नाही ना. आपल्याला काय काढायला सांगितलं आहे तर अमितच्या वाटा किती अमितच्या वाटा किती मला सांगा अमितच्या वाटा किती आहे 3x पण एक्स आहे ना आपल्याकडे किती आहे 2 म्हणजेच काय होणार 3 गुणीला 2 बरोबर किती होणार तर 6. ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो 6. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 9 1 तास आणि 45 मिनिटे यांना गुणोत्तर स्वरूपात बदला. बघा जेव्हा आपण गुणोत्तरात जसा बघा इकडे तास दिलाय ठीक आहे आणि इकडे काहीतरी मिनिट दिलाय आणि याला गुणोत्तरात बदला म्हणत आहे. तर आधी काय करावं लागेल मित्रांनो एकतर ह्या तासला मिनिट बनवावं लागेल. आधी काय करावं लागेल आपल्याला ह्या तासला मिनिट बनवावं लागेल किंवा ह्या मिनिटाला तास बदलावा लागेल तेव्हाच आपण काहीतरी गुणोत्तर काढू शकतो. बघा 1 तासाला मिनिट कन्वर्ट करणे चांगलं वाटते तुम्हाला काय 45 मिनिटाला तासामध्ये बदलवणे चांगलं वाटते तर सोपीच आहे ना. एका तासाला आपण मिनिटात बदलवू शकतो. एका तासात किती मिनिट राहतात 60. बघा 1 तास म्हणजेच काय होते तर 60 मिनिट म्हणजेच आपल्याला गुणोत्तर कोणाचा काढायचं आहे 7 मिनिट
आणि किती तर 45 मिनिटच्या. सॉरी किती आहेत 45 मिनिट. 45 मिनिट. बघा गुणोत्तर काढताना जे सारखे आहेत ते डायरेक्ट कॅन्सल होतात. गुणोत्तर काढताना काय होते, जे सारखे आहेत ते काय होतात तर डायरेक्ट कॅन्सल होतात. मग काय वाटलं बघा 60 आणि 45 अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की ते ह्या दोन्ही संख्यांना त्या संख्येने भाग जाईल. कितीने जातो 15ने. बघा 15 चौक 60, 15 तिरी 45 म्हणजे यांच्या गुणोत्तर काय येणार मित्रांनो 4:3. गुणोत्तर किती येणार 4:3. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 10. बॉडमास नियमाचा वापर करून सोडवा म्हणते. काय दिलं आहे आपल्याला, आपण इकडे सावकाश सोडवू. बघा 30 अधिक 15 गुणिला 2 मायनस 3 गुणिला 4 अधिक 2. बघा काय करतो आपण बॉडमास नियम वापरत असताना सर्वात आधी काहीतरी भागाकार सोडवतो. भागाकार तर आहे नाही, मग काय सोडवतो गुणाकार सोडवतो. तर गुणाकार 2 जागी दिला आहे तर आपण सायमल्टेनियसली दोन्ही जागी सोडवू. बघा 30 15 गुणिला 2 अधिक काय होणार तर 30. बघा -3 गुणिला 4 तर काय होणार -12 अधिक काय होणार 2. चला सोडवा मग. बघा 30 अधिक 30 काय होणार 60 -12 अधिक काय होणार 2. सॉरी हे किती होणार तर 60. मी 30च लिहिलो. किती होणार तर हे मित्रांनो 60 होणार. मग काय होणार बघा 60तून 12 गेले किती राहणार 48. 48 अधिक 2. अरे इथं उत्तर किती दिलंय 1 मिनिट. 15 दुने 30. ठीक आहे 30 अधिक 30 मायनस 3 चौक 12 अधिक काय येणार 2. हेच तर दिलेलं आहे. म्हणजे काय होणार 50 उत्तर येणार मित्रांनो. याचं किती उत्तर येणार 50 उत्तर येणार. ऑप्शन मध्ये तर दिलं नाहीये. एकदा आपलं काही चुकी झाली का बघा. 15 गुणिला 2 आधी हे गुणाकार करणार मग आधी हे गुणाकार करणार. ठीक आहे हे 30 आहेत. 30 अधिक 30 मायनस 12 अधिक 2 काय होणार 30 आणि 30 60 होणार मित्रांनो. 60 मायनस 12 अधिक काय होणार तर 2. म्हणजे जर यांचाही विचार केला तर काय होणार आहे एक संख्या मायनस मध्ये एक संख्या प्लस मध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 12चं चिन्ह येणार आणि 12 मधून 2 जाणार किती 10 म्हणजे 50च तर उत्तर येणार. एकतर मला वाटतं ह्या प्रश्नामध्ये टायपिंग एरर असेल किंवा ह्या ऑप्शन मध्ये टायपिंग एरर असेल. चला तर आपला 50 उत्तर येत आहे. आपण ह्या ऑप्शनला धरून चालू. ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 11. 2 मजूर एखादे काम 6 दिवसात करू शकतात. 3 मजूर तेच काम किती दिवसात करतील. बघा याला कसं सोडवणार आपण पहा एकदम सोपी. 2 मजूर काम किती दिवसात करतात 6. तर काय करायचं 2 गुणिला 6 आणि 3 मजूर तेच काम आहे म्हणून बरोबर दिलाय. किती मजूर 3 मजूर किती दिवसात करणार 1 दिवसात. अशी हे मांडणी होणार मित्रांनो. चला मग सोडवा. याला कसं होणार बघा 2 गुणिला 6 12 हे 3 गुणिला आहेत. इकडे येऊन काय होणार भागीला होणार बरोबर काही एक्स. तर 3 चौक 12 म्हणजे तुमच्या एक्स किती येणार मित्रांनो 4. म्हणजे 3 मजूर तेच काम किती दिवसात करणार तर 4 दिवसात करणार. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो समजलं. पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते मित्रांनो 4 संख्यांच्या सरासरी 10 आहे आणि पहिल्या 3 संख्यांची बेरीज 29 आहे तर चौथी संख्या कोणती. बघा मित्रांनो आताच आपण घेतला. तुम्हाला माहिती आहे की सरासरी म्हणजे काय होते सरासरी. सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची काय तर बेरीज भागीला काय होते एकूण संख्या. बरोबर आहे का नाही एकूण संख्या. मग कसं होणार बघा सरासरी दिलीची आहे आपल्याला मित्रांनो किती 10 दिलेली आहे. संख्येची बेरीज तर पहिल्या 3 संख्यांची बेरीज काय आहे 29. आपल्याला चौथी पण संख्या याच्यात जोडायला लागेल. चौथी संख्या घेऊ x आणि एकूण संख्या किती आहेत तर 4 भागीला काय होणार तर 4. बघा 4 भागीला इकडे जाऊन गुणीला होणार 10 गुणीला 4 किती होणार मित्रांनो 40. 40 बरोबर 29 अधिक x. बघा 29 प्लस मध्ये तिकडे येऊन काय होणार मायनस म्हणजे काय होणार 40 मायनस 29 बरोबर काय होणार तर x होणार. म्हणजे 40 मधून 29 गेले किती राहणार 11 राहणार. म्हणजे x बरोबर किती आहे मित्रांनो 11. x बरोबर किती आहे 11. कोणता ऑप्शन आला ऑप्शन नंबर 3. हे काय राहणार तर ही चौथी संख्या राहणार कोणती तर 11. समजलं.
चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते, 1000च्या 20% अधिक 500च्या 60% किती मूल्य? मी नेहमी सांगतो मित्रांनो की एक असतो शेकडा. शेकडा म्हणजे काय होतो मित्रांनो, शेकडा म्हणजे होतो 100 आणि एक असतो टक्का. टक्का म्हणजे भागीला 100 म्हणजे काय 1/100. तर कसं होणार बघा, ची जे याचा अर्थ होतो गुणाकार. काय दिलाय आपल्याला, 1000च्या 20%. 1000च्या ची चेचा अर्थ होतो गुणाकार 20% म्हणजे 20/100 अधिक काय होणार 500च्या 60% म्हणजे काय होणार 500 गुणिला 60 भागीला काय होणार तर 100. बरोबर आहे का नाही? तर चला काही काटपेट होत असेल तर काटपेट करा. बघा इकडचे 2 झिरो, इकडचे 2 झिरो कॅन्सल, इकडचे 2 झिरो, इकडचे 2 झिरो कॅन्सल. चला काय होणार 10 गुणिला 200 काय होणार 10 गुणिला 20 किती होणार 200 अधिक 5 गुणिला 6 30 आणि तो एक शून्य म्हणजे 200 आणि 30 किती होणार तर 500. किती होणार 500 म्हणजे ह्या प्रश्नाचे उत्तर किती येणार मित्रांनो 500. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो समजलं. पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, 10% वार्षिक व्याज दराने किती वर्षात साधारण व्याज मूळ रकमेच्या 2/5 एवढे होईल? मूळ रकमेच्या 2/5. तर आपण काय करू मित्रांनो, जी ते मूळ रक्कम आहे, मूळ रक्कम काय घेऊ आपण 100. मूळ रक्कम घेणार 100. बरं मग तिच्यावरती व्याज किती होणार, व्याज किती झाला ह्या रकमेच्या 2/5. ची अर्थ होतो गुणिला 2/5. बघा 5 दुने 10 20, 20 दुने काय होणार तर 40. म्हणजे व्याज किती आला मित्रांनो आपल्याला 40 रुपये. व्याज किती आला बरं, मूळ रक्कम असेल 100 रुपये समजा, तर व्याज किती आला आपल्याला 40 रुपये. आणि आपल्याला तो 40 रुपये व्याज किती वर्षात आला ते सांगायचं आहे. तर कसं काढणार बघा, तुम्हाला माहितच आहे सरळ व्याज म्हणजे काय होते, सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे काय होते मित्रांनो, सरळ व्याज म्हणजे होते मुद्दल गुणिला वेळ गुणिला दर भागीला होतो मित्रांनो 100. बघा सरळ व्याज, व्याज किती आला आपल्याकडे 40 रुपये काढलं ना. बघा हे 100 रुपये दिलेले नाही आहेत, आपण आपल्या मताने धरलं तर 100 रुपयावर व्याज किती आला मित्रांनो 40 रुपये. बघा मुद्दल किती घेतला आपण 100 रुपये गुणिला वेळ काढायचा आहे, वेळला घेऊ x आणि दर किती आहे, दर दिलाय मित्रांनो 10%. 10% म्हणजे 10/100. बघा 100 कॅन्सल झाला. बघा हा 10 गुणिला इकडे येऊन काय होणार तर भागीला होणार म्हणजेच काय होणार 40/10 बरोबर किती होणार x. बघा 10 चौक 40 म्हणजे एक्स किती येणार तुमच्या 4 वर्ष. एक्स किती येणार मित्रांनो तुमच्या 4 वर्ष. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन मध्ये तर 4 दिसतच नाही आहे, एकदा चेक करून पाहू. बघा मूळ रकमेवर 40 रुपये तर हे 4 वर्ष येणार मित्रांनो. बघा ऑप्शन चुकीचे दिलेत, यालाच करेक्ट करून टाकू आपण. हा काय बनणार तर हा 4 वर्ष. ऑप्शन नंबर 1 लाच घेऊन चला. ठीक आहे, उत्तर काय येणार 4 वर्ष. चलो काय म्हणते मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15. 19 11 13 आणि 17 यांची बेरीज किती? एकदम सोपी प्रश्न मित्रांनो, फक्त त्यांची बेरीज सांगायची. तुम्हाला होमवर्क नाही तर हा कमेंट करूनच सांगा तुम्ही. एकदम सोपी प्रश्न आहे. चला अशा पद्धतीने काहीतरी तुमचे मॅथचे 15 प्रश्न सॉल्व्ह झाले. आता काय करू आपण रिजनिंगचे प्रश्न. रिजनिंगचे किती प्रश्न असतात तर 5 प्रश्न असतात ते पाहूया. चला पुढचा प्रश्न पाहूया. रिजनिंगचा पहिला प्रश्न काय तर प्रश्न क्रमांक 1. प्रश्न वाचा मित्रांनो. प्रश्न काय म्हणतो, जर एका कोड भाषेत हेल्थ इज वेल्थला SMGTAL असे लिहिले जाते आणि बूट युअर हेल्थला OVALPE असे लिहिले जाते, तर हेल्थ साठी कोड शब्द कोणते? बघा काय दिले आहे आपल्याला, हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज काय दिलेलं आहे तर वेल्थ. बरं याच्यासाठी शब्द कोणते लिहिले आहेत ते पहा बरं. हेल्थ इज वेल्थ साठी लिहिले आहेत मित्रांनो SMGTAL. काय लिहिले आहेत आपल्याकडे SMGTAL असे लिहिले आहेत. आणि बूट युअर हेल्थ काय दिलं आहे दुसरा नाव, बूट युअर हेल्थ असे दिले आहेत. ठीक आहे, त्याच्यासाठी कोणतं दिलं आहे आपल्याला कोड OVALPE. OVALPE असे शब्द दिले आहेत. तर मग मला सांगा मित्रांनो, हेल्थ साठी कोणता शब्द वापरला जाईल ते सांगायचे आहे मला. पहा एक शब्द सांगा,
याच्यात आणि याच्यात कॉमन कोणतं आहे तर तुम्ही म्हणाल सर फक्त हेल्थ शब्द कॉमन आहे. मग याच्यात हेल्थ शब्द कॉमन आहे तर याच्यात शब्द पहा कोणता कॉमन आहे. येल येल हाच कॉमन दिसत आहे. इकडे हेल्थ कॉमन आहे आणि इकडे येल कॉमन आहे म्हणजे साहजिकच आहे हेल्थसाठी कोणता शब्द वापरला गेला आहे तर येल. येल काय आहे तर ह्या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. कोणता तर ऑप्शन नंबर 2 एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा पाहूया. दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकते. काय दिलं आहे आपल्याला बघा. CEIK CEIK पुढे प्रश्नचिन्ह दिलं आहे. कसं सोडवणार बघा. C असतो तिसऱ्या नंबरवर, E पाचव्या, I नवव्या आणि K 11व्या. बघा आधी काय होत आहे +2 झाला मग नंतर काय +4 झाला. बघा ना 3 आणि 5 +2 होत आहे. 5 आणि 9 +4 होत आहे. मग पुढे 9 आणि 11 काय +2 होत आहे. म्हणजे साहजिकच आहे बघा +2 +4 +2 +4 होणार. पुढे काय होणार +4 कितीमध्ये 11 मध्ये +4 करा किती येणार 15 आणि 15व्या नंबरवर काय येतो तर O. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 3 हा काय आहे मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. चलो समजलं. पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते जर एका रांगेत एका मुलीच्या उजवीकडून 6वा आणि डावीकडून 5वा क्रमांक असेल तर एकूण किती मुलं आहेत. एकूण किती मुलं आहेत ते सांगायचे आहे मित्रांनो. बघा तुम्हाला नेहमी नेहमी सांगतो काय करायचं डावी अधिक उजवी मायनस काय करायचं 1. तुमचं काही एकूण किती आहेत ते निघून जा. बघा उजवीकडून कितवा 6वा आणि डावीकडून 5वा. डावीकडून कितवा 5वा अधिक उजवीकडून 6वा मायनस काय करा 1 करा बस. 5 आणि 6 11. 11 मधून 1 गेला किती राहणार 10. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार तुमच्या मित्रांनो 10 येणार. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणतात खालील पर्यायापैकी तिसऱ्या शब्दाशी तोच संबंध असलेला पर्याय निवडा जो दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या शब्दाशी आहे. बघा आपल्याला काय दिलंय सायकल. सायकल सोबत काय जोडलाय मित्रांनो पायडल. मग कार सोबत काय असणार सांगा बरं. कारशी कोणाचा संबंध येणार मला सांगा. हातोडा का ठोकायचा आहे का आपल्याला कारला नाही. चमचा चमचा पण नाही येणार. चाक चाक होऊ शकते मित्रांनो. गाडी चाक 4 व्हीलर म्हणतो ना आपण. दरवाजा दरवाजा नाही म्हणजे कोणता ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. जर सायकलच्या पायडल सोबत संबंध येत असेल तर कारच्या कोणासोबत चाक सोबत येणार म्हणजे कोणता ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढच्या आणि शेवटचा प्रश्न ह्या शेट मधला काय म्हणते. प्रश्न क्रमांक 5 काय आहे तर मित्रांनो दिलेल्या शब्दांना त्या क्रमाने लावा ज्या क्रमाने ते इंग्रजी शब्दकोशात आहेत. इंग्रजी शब्दकोशात आहेत म्हणते त्याचप्रमाणे आपल्याला लावणी आहे म्हणते. कसं लावणार पहा मित्रांनो. बघा शब्दकोशात लावणे म्हणजे काय ते आधी समजून घ्या. जसं बघा ABCD असे करत करत XYZ पर्यंत आपली ABCD येते. मला सांगा मित्रांनो एखाद्या व्यक्तीचं नाव A वरून एखाद्या व्यक्तीचं नाव D वरून येत असेल ठीक आहे आणि एखाद्या व्यक्तीचं नाव X वरून येत असेल तर मग मी कोणत्या व्यक्तीचं नाव आधी लिहिणार. तुम्ही साहजिकच म्हणाल सर तुम्ही D व्यक्तीचं नाव आधी लिहिणार का बरं. कारण की ते शब्दकोशानुसार आधी येते एक्स नंतर येते. तशा पद्धतीने इथं पण सांगायचं आहे की आधी कोणतं नाव येणार. तर बघा सर्वच जागी आपल्याला काय दिसत आहे एल 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 दिसत आहे. काय दिसत आहे मित्रांनो आपल्याला एल दिसत आहे. मग नेक्स्ट शब्द पहा बघा ई ई ई ई ई ई पण दिसत आहे म्हणजे त्याच्यावरून पण नाही सांगू शकत. मग पुढचा शब्द पहा बघा टी 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 यस. बघा टी 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 यस. मग येस आधी येते की टी आधी येते येस आधी येते म्हणजे हा 5व्या नंबरचा जो शब्द आहे तो कितव्या क्रमांकावर असणार 1 नंबरवर असणार. आणि बघा एकच असा ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये 5 हा नंबर काहीतरी पहिल्या क्रमांकावर दिला आहे म्हणजे कोणता तर ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. जर आपल्याला पहिलाच नसता भेटला तर आपण आणखी पुढे गेला असता पण आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटत आहे तर मग पुढे सोडवायची काहीच गरज नाही. समजलं. चला मित्रांनो अशा पद्धतीने देखील हा शेट सुद्धा काय झाला आहे तर कंप्लीट झाला आहे. काय करायचे आहे तुम्हाला PDF साठी आपली PDF साठी काय करायचे आहे आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काहीतरी लिंक दिलेली आहे. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तुम्हाला चांगल्याने समजत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मी पूर्ण फुल प्रयत्न करेन मित्रांनो की उद्यापासून तुमचे लगातार 2 क्लासेस घ्यावे म्हणून. पण थोडं तब्येतीचा इश्यू आहे मित्रांनो त्या कारणामुळे जमून नाही राहिलं. पण नक्की उद्यापासून मी तुमच्यासाठी प्रयत्न करणार. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद जय महाराष्ट्र.